नमस्कार मंडळी. तर आज आपण परफेक्ट अशा प्रमाणात कोंबडी वडे कसे तयार करायचे, त्याचप्रमाणे कोंबडी वड्याची भाजणी कशी तयार करायची ते सांगणार आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट सहित कोंबडी वडे कसे तयार करायचे, कोंबडी वड्याची भाजणी कशी तयार करायची ते तुम्हाला ह्या पूर्ण रेसिपीमध्ये मी सांगितलेलं आहे. तर रेसिपी सुरुवात करूया. तर कोंबडी वड्याची पहिल्यांदा आपण भाजणी तयार करणार आहोत. ते भाजणीसाठी इथं मी 4 वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ हे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहे. समजा तुम्हाला सुकवायचे नसतील, म्हणजे तुमच्याकडे सुकवलेले नसतील ना, तर ओल्या कपड्याने पुसून घेतला तरी सुद्धा चालेल. आता हाताला चटका लागेपर्यंतच आपल्याला हे 5 मिनिट फक्त तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. आता तांदूळ भाजून झाले. सेम त्याच वाटीने इथं मी ज्वारी घेतलेली आहे. ज्वारी फक्त आपल्याला 1 मिनिटच भाजून घ्यायची आहे, जास्त भाजून घ्यायची नाही आहे. तर 1 मिनिट ज्वारी इथं भाजून झालेली आहे. सेम त्याच वाटीने 1 वाटी गहू घेतलेले आहेत. आता गहू सुद्धा ज्वारीसारखेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता गहू भाजून झाले की सेम त्याच वाटीने 1 वाटी मी इथं चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ फक्त आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायची आहे. अगदी मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची. आता चणा डाळ सुद्धा भाजून झालेली आहे, ती काढून घेऊया. त्याच्यानंतर सेम त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. ती सुद्धा चणा डाळ प्रमाणेच आपल्याला भाजून घ्यायची आहे 5 मिनिटं. आता उडीद डाळ सुद्धा भाजून झालेली आहे, ती सुद्धा काढून घेऊया. त्याच्यानंतर इथं मी सेम त्याच वाटीने पाव वाटी धने घेतलेले आहेत. सेम त्याच वाटीने पाव वाटी बडीशेप घेतलेला आहे. आता हे सुद्धा आपल्याला एकदम बारीक गॅसवर परतून घ्यायचे आहेत. थोडेसे असे परतून झाले की याच्यामध्ये 2 चमचे इथे मी काळी मिरी घातलेली आहे. आता ही मिरी सुद्धा ह्या मसाल्यांबरोबर छान अशी परतून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी इथं मी 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत. आता इथं गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करायचा आहे पूर्ण, आणि हे मेथी दाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मेथी दाणे सगळ्यात शेवटी घालायचे गॅस बंद करून. समजा तुम्ही गरम गरम असताना घालाल तर जळू शकतात मेथी दाणे. आता हे थंड झाल्यावर आपण काढून घेऊया. तर इथे कोंबडी वड्याची सगळी भाजणी तयार झालेली आहे. ही आता चक्कीला आपण लावून आणायची आहे. जास्त जाड नाही किंवा जास्त बारीक दळायचं नाही आहे. एकदम सरसरीत असं हे पीठ आपलं व्हायला पाहिजे. बघू शकता या पद्धतीने. आता ह्या प्रमाणात माझं हे 1.5 किलो पीठ झालेलं आहे. आता ह्या पिठामधनं इथं मी 2 वाटी एवढे पीठ काढून घेणार आहे. कुठल्या पण प्रमाणात तुम्ही घ्या, फक्त मोजून घ्यायचं आहे पीठ आपल्याला, म्हणजे कसं पाण्याचा अंदाज आपल्याला घालता येतो. त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता 2 वाटी मी पीठ घेतलं आहे, म्हणजे 1 वाटी इथं आपल्याला पाणी लागणार आहे. तर पाणी हे हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी थोडं थोडं करून पाणी घालून घट्टसर याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. पाणी घालताना गरमच घाला, म्हणजे कसं पीठ लवकर येतं आणि छान असं मळलं सुद्धा जातं घट्टसर. अगदी समजा कमी वगैरे पडलं पाणी तर एक्स्ट्राचं टाकू शकता थोडंसं, पण काही गरज लागत नाही. 1 वाटी परफेक्ट होतं. तर बघू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे, घट्टसरपणा आलेला आहे. आता याला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं, म्हणजे कसं वरनं असं खडखडीत होत नाही पीठ. आता आपल्याला ह्याला कोळशाचं स्मोक करून घ्यायचं आहे, म्हणजे स्मोकी फ्लेवर त्याला द्यायचा आहे पिठाला. त्याच्यासाठी इथं थोडेसे कोळसे घेतलेले आहेत मी. त्याच्यावर थोडंसं तेल टाकून ह्याला छान असं स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. समजा तुमच्याकडे कोळसे नसतील तर तुम्ही दालचिनीचा तुकडा गरम करून सुद्धा टाकू शकता. तर इथं बघू शकता छान असा 1 तास झालेला आहे पिठाला आपल्या. मस्त असे पीठ छान असं फुललेलं सुद्धा आहे, बघू शकता. आता छान असं हाताने मळून घ्यायचं. परातीमध्ये घेऊन मळलात तरी सुद्धा चालतं. एकदम स्मूथ असं पीठ आपलं झालेलं आहे. आता हाताला थोडं थोडं तेल लावून ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला वडे ज्या आकारात पाहिजे त्या आकाराचं पीठ घ्यायचं, मोठे लहान. तर बघू शकता याचे या पद्धतीने गोळे तयार करून घेतलेले आहेत मी. आता याला थापून घेऊया.
तर इथं थोडंसं पोळपाट घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे कसं पीठ खाली चिटकणार नाहीत. आता एक एक करून सगळे वडे मी थापून घेणार आहे. बघू शकता प्लॅस्टिकची पिशवी घेतलात तरी चालेल, त्याच्यावर थापून घेतलात तरी सुद्धा चालतं. ना जास्त पातळ करायची ना जास्त जाड करून घ्यायचा, अगदी मीडियम असं हे वडा जो आहे तो थापून घेतलेला आहे. आता मध्ये ह्याला होल करून घ्यायचा. बघू शकता आता अशाच पद्धतीने सगळे जे राहिलेले वडे जे आहेत ते मी थापून घेणार आहे. तर इथे सगळे वडे थापून झालेले आहेत. आता याला फ्राय करून घेऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता एक एक करून ह्याच्यामध्ये वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. बघू शकता सुंदर असे फुललेले आहेत. बघू शकता वडे आपले अगदी परफेक्ट प्रमाण आहे भाजणीचं. सुंदर असे वडे आपले इथं फुललेले सुद्धा आहेत. बघू शकता छान असं कलर चेंज झाला की वडे आपण काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने राहिलेले सगळे वडे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे सगळे वडे आपले फ्राय करून झालेले आहेत. बघू शकता छान असे फुललेले सुद्धा आहेत. परफेक्ट प्रमाणात भाजणी कशी करायची ते सांगितलेलं आहे मी. कुठलंही प्रमाण घेताना मोजून घ्यायचं म्हणजे त्याचा अंदाज चांगला येतो किंवा प्रमाण व्यवस्थित बसतं. तर हे कोंबडी वडे जे आहेत ते तुम्ही चिकन सोबत किंवा पातळ रस्सा भाजीबरोबर उसळ सोबत सुद्धा खाऊ शकतात. खूप सुंदर लागते. त्याच पद्धतीने आपण हे भाजणीचं जे पीठ तयार केलेलं आहोत ते तुम्ही महिनाभर सुद्धा स्टोर करून ठेवू शकता. काही होत नाही पिठाला. आणि जेव्हा तुम्हाला वडे बनवायचे असतील तेव्हा तुम्ही बनवू शकतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.